Vidyagram. It is the platform where you will learn to get command of listening, speaking, reading and writing skill. It will enable you to speak fluently with confidence and write accurately and effectively. So please like, share and comment my channel Vidyagram and subscribe it by pressing bell icon to get time to time notification. Today's topic is tense. Types of tense are present tense, past tense and future tense. Today we are going to study detail about present tense. In present tense there are four types: simple present tense, present continuous tense, present perfect tense, present perfect continuous tense. Present tense. Simple present tense describes habits, general truth, unchanging situation and fixed schedule. साधा वर्तमान काळ याच्यामध्ये काय असतं तर हॅबिट्स, ज्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही गोष्टी आपण वारंवार करत असतो हे सर्व साध्या वर्तमान काळामध्ये येत असतं. जनरल ट्रूथ म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड एखादी गोष्ट जी सगळीकडे सारखीच असते, प्रूव्ह करू शकतो, जे आपण सिद्ध करू शकतो, त्याबाबत इथे आपण त्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. अनचेंजिंग सिच्युएशन अशी एखादी गोष्ट की ती आपण बदलूच शकत नाही, तर अशासाठीही सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर होतो. अँड फिक्स शेड्यूल की एखादं शेड्यूल आपलं फिक्स असतं, जसं उन्हाळ्याची सुट्टी पडली की आपण बघा गावी जातो तर आपलं शेड्यूल फिक्स्ड असतो, किंवा आपण समुद्र किनाऱ्यावर जातो ते शेड्यूल फिक्स्ड असतो. दिवाळीला आपण सण साजरा करतो, मग सुट्टीमध्ये कुठे जातो, तर अशा प्रकारे आपण फिक्स शेड्यूल असेल तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या रचनेचा वापर करत असतो. आता हे आपण कसं तयार करतो आपण ह्या काळातली वाक्य, तर बेस फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज. मेन म्हणजे वर्बचं बेस फॉर्म आपल्याला वापरावं लागतं. अँड द नेक्स्ट वन इज एस ऑर ES added for third person singular subject. म्हणजे ही, शी, इट असेल तर आपण एस किंवा ES त्या क्रियापदाला आपण ऍड करत असतो. सिंग्युलर पर्सन असेल तर म्हणजे फॉर्मिंग पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड क्वेश्चन सेंटेन्सेस विथ डू अँड डज. म्हणजे जर आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं असेल, निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल, तर क्वेश्चन सेंटेन्स बनवायचं असेल तर डू किंवा डजचा आपण वापर करू शकतो. Let's see how to make sentences in simple present tense. First, for simple present tense. First one is habits, routines or actions done regularly. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी वारंवार करत असतो, नियमितपणे करत असतो, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होत असतो. Let's see the example. I drink milk every morning. मी सकाळी दररोज दूध पिते. बघा हे दैनंदिन जीवनातलं कृत्य झालं. Now next one is she drinks milk every evening. ती प्रत्येक संध्याकाळी किंवा दररोज संध्याकाळी दूध पिते. म्हणजे हे सुद्धा रुटीन झालं, हॅबिट झाली, दैनंदिन जीवनातली नियमित होणारी एक ऍक्शन झाली. Now in first sentence there is no S is added, but in second sentence S is added. Why it is? मागे सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर
सब्जेक्ट असेल तेव्हा आपण बेस फॉर्म आपण जो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो त्या बेस फॉर्मला आपण एस ऍड करत असतो. मीन्स ही, शी किंवा इट असेल तर बेस फॉर्मला आपण एस ऍड करत असतो. बाकी सगळ्यांना आपण एस ऍड करत नाही. म्हणजे आय, वी, यू, दे या सगळ्या सिंग्युलर किंवा प्लुरल असतील तर आपण एस ऍड करत नाही. फक्त ही, शी, इटलाच आपण एस ऍड करत असतो. ह्याची रचना अत्यंत सोपी आहे. सब्जेक्ट, बेस फॉर्म ऑफ द वर्ब अँड ऑब्जेक्ट अँड अदर इन्फॉर्मेशन एवढं लिहिलं की सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर बनलं जातं. Next one is general truth of facts. Things that are always true. म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. त्रिकालाबाधित सत्य आहे. केव्हाही कधीही कुठेही गेलात तरी हे सत्य आपण बदलू शकत नाही. म्हणजे सन रायझेस इन द ईस्ट, सन सेट्स इन द वेस्ट, और the moon revolves around the earth. मून हा अर्थच्या भोवती परिभ्रमण करत असतो. म्हणजे अशा प्रकारची सत्य घटना किंवा गोष्टी या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच येतात. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे द मून म्हणजे इट झालं. तुम्हाला माहित आहे ही, शी, इट असेल तर आपण बेस फॉर्म ऑफ द वर्बला एस ऍड करत असतो. अशा प्रकारे सब्जेक्ट, वर्ब अँड बाकीचं इतर इन्फॉर्मेशन. नेक्स्ट वन इज अनचेंजिंग सिच्युएशन और परमनंट स्टेट. एखादी गोष्ट आपण बदलू शकत नाही. वी कांट चेंज एनी सिच्युएशन और एनी इंसिडेंट. ती परमनंट असते. in such a situation we use simple present tense. See an example. My uncle lives in America. माझे काका अमेरिकेमध्ये राहतात. हे आपण बदलू शकत नाही. इट इज अ परमनंट स्टेट. इट इज अनचेंजिंग सिच्युएशन. ही अशीच राहणार. काका अमेरिकेमध्येच राहणार हे त्यांना सांगायचं आहे. सो वी कॅन यूज फॉर दॅट पर्पज सिंपल प्रेझेंट टेन्स. Subject and base form of the verb. And here my uncle म्हणजे he, third person singular pronoun. That's why s is added here. Next one is fixed future arrangement or scheduled events. म्हणजे आपण एखादी गोष्टचं आपण नियोजन केलेलं आहे की ते त्या वेळेला होणार किंवा एखादी गोष्ट आपण अशा ठराविक वेळेला त्याचं नियोजन करत असतो. जसं सुट्टीमध्ये मगाशी सांगितलंच आहे मी की सुट्टीमध्ये आपण एखादी गोष्ट करतोच. दिवाळीमध्ये आपण गोडधोड करतोच किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये कुठेतरी फिरायला जातोच. अशी ठराविक गोष्ट आपल्याकडे वारंवार प्रत्येक वेळेला होत असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्सचे स्ट्रक्चर करून ते वाक्य आपण लिहू शकतो, बोलू शकतो. See, my father schedules the Konkan trip in the month of May. माझे वडील किंवा माझे पप्पा कोकण ट्रिप मे महिन्यामधील कोकण ट्रिप नेहमी शेड्यूल्स करत असतात. म्हणजे नियोजन त्या ट्रिपचं करत असतात. म्हणजे मे महिन्यामध्ये आम्ही कोकणामध्ये जातो म्हणजे जातो अशा आशयाचं हे वाक्य आहे. Here also my father means he, third person singular subject. That's why we have added a subject and verb is the best structure for simple present tense. Next type is present continuous tense. अपूर्ण वर्तमान काळ. आता अपूर्ण वर्तमान काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात? It describes actions that are happening now or frequently. एखादी actions वारंवार होत असेल आणि आता ती होत आहे अशा आशयासाठी आपण present continuous tense वापरतो. It is formed with a simple present form of to be. To be चं रूप वापरतो am, is, are.
present participle from ing to the main verb. म्हणजे आपण मेन वर्बला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच बेस फॉर्म ऑफ द वर्ब त्याला आपण ing ऍड करत असतो. Present continuous tense we use to be firm. For singular, which auxiliary verb we are using? Let's see. For I am. You are. For he, she, it is. If there is a we, then we use are. For you are and for they are. First example is he is studying for exam. Now see structure. He is a subject, is a auxiliary verb, and we added ing to main verb, and for exam is a information. आता इथे काय म्हणायचं आहे की ही इज स्टडिंग फॉर एक्झाम. आता हा जो मुलगा आहे हा मुलगा एक्झाम साठी अभ्यास करत आहे. म्हणजे अभ्यास करण्याची जी प्रोसेस आहे ती त्याची आता चालू आहे. आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स केव्हा वापरतो की एखादी क्रिया चालू आहे. नाउ आय एम टीचिंग इंग्लिश, राईट. आता इथे मी काय करत आहे की माझी ही टीचिंगची क्रिया चालू आहे. एखादी क्रिया समोर चालू आहे आता सध्या, त्यावेळेला आपण हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. अँड प्रेझेंट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे. सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब अँड ing इज अ साइन फॉर कंटिन्युअस टेन्स. हे लक्षात ठेवायचं. ing आहे आणि हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे हे कंटिन्युअस टेन्स आहे. आणि हेल्पिंग वर्ब जर टू बी चं रूप प्रेझेंट टेन्स मधलं असेल इज, एम, आर, तर ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होत असतं. Next example is see. The children are singing. Now the action of singing is going on. आता सिंगिंग चालू आहे. सिंगिंगची प्रोसेस, प्रक्रिया, सिंगिंगचं कार्य चालू आहे. म्हणून हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. Now how is the structure? Structure is subject, then helping verb and ing added to main verb. अतिशय सोपी रचना असते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची. आणि जे जे काही समोर घडत आहे हे सांगण्याकरता अशा प्रकारची वाक्य आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. Now next one is present perfect tense. पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे की एखादी क्रिया आता झालेली आहे जी आधीपासून म्हणजे पास्ट पासून चालू होत होती, चालू झाली होती आणि ती आता क्रिया संपलेली आहे. प्रेझेंट कंटिन्युअसचं कसं असतं की समोर ती क्रिया चालू आहे. एखादी क्रिया चालू आहे. आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये ती क्रिया पूर्ण झालेली आहे. See the definition. The present perfect tense describes past actions or states connected to the present. म्हणजे past आणि present यांना जोडणारा हा दुवा आहे. एखादी प्रोसेस, एखादी क्रिया, एखादी ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली आणि ती जस्ट संपलेली आहे. प्रेझेंट परफेक्टने काय दाखवता येतं? पूर्णत्व. एखाद्या क्रियेचं पूर्णत्व आपल्याला दाखवता येते. आणि फॉर्मेशन अतिशय सोपं आहे. फ्रॉम विथ हॅव और हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल. म्हणजे टू हॅव रूप जे आपण प्रेझेंट परफेक्टला वापरतो त्याच्यामध्ये टू हॅवची रूप दोनच आहेत. एक हॅव आणि हॅज इन प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये हॅड असतं. आणि पास्ट पार्टिसिपल वापरणं अतिशय जरुरीचं आहे. इट इज अ मस्ट थिंग. रूप बघा आपण कसं वापरणार आहोत. फर्स्ट सिंग्युलर पर्सन, आय हॅव
यू हॅव आणि ही शी इट असेल तर आपण हॅज वापरतो. हेच महत्वाचं आहे. बाकी इतर ठिकाणी आपण हॅव वापरतो असतो. ओनली थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. When there is a third person singular subject, we use has. म्हणजे ही असेल तर आपण has वापरतो, she असेल तर आपण has वापरतो आणि it असेल तरी पण आपण has वापरतो. For plural, we have, you have, they have. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स साठी आपण टू हॅव चं रूप वापरतो आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब आपण वापरत असतो आणि अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर करत असतो. नाउ सी द सेंटेन्स. स्टुडंट्स हॅव कंप्लीटेड देअर प्रॅक्टिकल्स इन द लॅबोरेटरी. बघा, students is a subject and have we are using because it is plural. Completed past participle of the verb and other information. अशा प्रकारे आपण रचना करून प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण करत असतो. For what purpose we are using present perfect tense? For unfinished action. Situations that started in the past and continue into the present. म्हणजे पास्ट मध्ये म्हणजे भूतकाळामध्ये सुरू झालेला आहे परंतु अजूनही प्रेझेंट टेन्स मध्ये ते कार्य चालू आहे. See an example. Madhvi has lived in Mumbai for 10 years. म्हणजे माधवी 10 वर्ष मुंबईमध्ये राहत आहे. She still lives here now. ती अजूनही मुंबईमध्ये राहत आहे. म्हणजे ती 10 वर्ष मुंबईमध्ये राहत आहे आणि अजूनही ती राहत आहे. कारण अनफिनिश ऍक्शन साठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. ऍक्शन फिनिश झालेली नाही. ती 10 वर्षापासून राहत आहे आणि आताही शी स्टील लिव्हज हिअर. नेक्स्ट वन इज रिसेंट इव्हेंट्स विथ प्रेझेंट रिझल्ट. म्हणजे ऍक्शन दॅट हॅपन्ड रिसेंटली हॅव अ विजिबल इम्पॅक्ट नाव. म्हणजे आताच ती ऍक्शन झालेली आहे आणि ती आपण पाहू शकतो, तिचा अनुभव घेऊ शकतो. See an example. The clothes are wet because I have just washed them. कपडे कसे आहेत? ओले आहेत. बरोबर? कारण ते मी आत्ताच धुतलेले आहेत. म्हणजे आपण ती ऍक्शन पाहू शकतो. ऍक्शन कधी सुरू झालेली आहे? जस्ट सुरू झालेली आहे. कपडे आपण ओले आहेत, ते वाळत आहेत आणि त्याच्यामधून ते थेंब पाण्याचे ड्रॉप्स पडत आहेत. म्हणजे आपण विजिबल इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट आपण पाहू शकतो. अशा वेळेला प्रेझेंट परफेक्ट टेन्सची स्ट्रक्चर आपण वापरू शकतो फॉर फ्लुएंट इंग्लिश अँड फॉर ॲक्युरेट इंग्लिश. एक्झाम्पल इज लाईफ एक्सपिरियन्स. Soumya has traveled around the world. Now see in this sentence, life experience means जीवनामध्ये घडलेली घटना आहे. Talking about events that happened at some point in your life without saying exactly when. म्हणजे निश्चित वेळ आपण सांगू शकत नाही परंतु एखादी घटना आपल्या जीवनामध्ये घडलेली आहे हे सांगण्याकरिता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आपण वापर करत असतो. की माझ्या जीवनामध्ये हा मला लाईफ एक्सपिरियन्स आलेला आहे. तो एक्सपिरियन्स आपल्या जीवनातून जात नाही परंतु तो एक एक्सपिरियन्स आहे हे दर्शविण्याकरता आपण अशा प्रकारची वाक्य बनवत असतो इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. And next one is for multiple actions. जेव्हा एखादी ऍक्शन आपण बऱ्याच वेळा करतो त्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करत असतो. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं तर आपण हॅवचं रूप वापरतो. बरोबर? आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब.
वर्बचा आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. आता हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मल्टिपल ऍक्शन साठी म्हणजे कसं? सी एन एक्झाम्पल, वी हॅव सीन छावा फिल्म 3 times. म्हणजे इथे ऍक्शन मल्टिपल टाइम्स झालेली आहे, बऱ्याच वेळा ती ऍक्शन झालेली आहे हे दाखवण्याकरता आपण अशा प्रकारची वाक्य करत असतो. आता बघा इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्सला मी पुन्हा सांगते आहे, आपण टू हॅवचं रूप वापरतो. सब्जेक्ट इज देअर, फर्स्ट सेंटेन्स इज स्टार्टिंग विथ सब्जेक्ट, देन प्रेझेंट परफेक्ट टेन्स साठी हॅव अँड पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आता इथे बघा दोन गोष्टी एकत्र येत आहेत. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण पण आहे आणि इथे कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण पण आहे. हे वाक्य करण्यासाठी काय करायचं आहे ते आपण पाहूया. यूज फॉर ऍक्शन स्टार्टिंग इन द पास्ट, म्हणजे ही ऍक्शन कधी चालू होते? पास्ट मध्ये चालू होते. and still continuing or have just recently stopped, म्हणजे अजूनही ती ऍक्शन चालू आहे किंवा ती जस्ट स्टॉप झालेली आहे हे दर्शविण्याकरता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आपण वापर करत असतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट परफेक्ट आहे. परफेक्ट साठी आपल्याला टू हॅवचं रूप वापरावंच लागणार आहे आणि जे नियम आपण प्रेझेंट परफेक्ट साठी वापरले तेच आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस साठी वापरणार. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस त्याच्यामध्ये परफेक्ट आहे त्यामुळे टू हॅवचं रूप येणार. सिंग्युलर साठी आय हॅव, यू हॅव, बट. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही, शी, इट साठी हॅज. फक्त ह्याच्यासाठीच हॅज वापरायचा आहे, अन्यथा सिंग्युलर आणि प्लुरल जरी असलं तरी आपण हॅवच वापरणार आहोत. वी हॅव, यू हॅव, दे हॅव. Now see an example. Students have been studying for 4 hours. म्हणजे ही प्रोसेस खूप काळ चाललेली आहे, खूप लॉंग पिरियड, मोठा कालावधी लागतो. एखादी प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, एखादी प्रक्रिया खूप काळासाठी चाललेली असते तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करत असतो. आता प्रेझेंट आहे म्हणून हॅव आहे, परफेक्ट आहे म्हणून हॅव आहे. जर पास्ट असतं तर हॅड असतं, प्रेझेंट आहे म्हणून हॅव आहे. आता बीन हे बीचं पास्ट पार्टिसिपल आहे आणि कंटिन्युअसचा इफेक्ट दाखवण्यासाठी आपण वर्बला ing ऍड केलेला आहे. स्टुडंट्स हॅव बीन स्टडिंग फॉर 4 hours. हे विद्यार्थी जे आहेत यांनी सलग 4 तास ते अभ्यास करत आलेले आहेत असा याचा अर्थ आहे. Example is, the chef has been cooking food since morning. आता इथे बघा, हा जो शेफ आहे हे सकाळपासून काय करत आहे? फूड कुकिंगचं कार्य करत आहे. म्हणजे सकाळपासून म्हणजे आता सध्या ती क्रिया चालू आहे, परंतु ती क्रिया कधी चालू झालेली आहे? सकाळपासून. म्हणजे खूप मोठा कालावधी जेव्हा असतो तेव्हा अशा प्रकारचे आपण वाक्य करत असतो. आणि वाक्य करणं अतिशय सोपं आहे कारण पूर्ण काळ आहे म्हणून आपण हॅज किंवा हॅव वापरतो. नाउ द शेफ इज अ ही. फॉर ही वी यूज हॅज. आणि बीन हे बीचं पास्ट पार्टिसिपल आहे. पास्ट पार्टिसिपल इज द मस्ट फॉर परफेक्ट टेन्स. आणि कंटिन्युअसचं काय साइन आहे की वी आर ऍडिंग ing टू मेन वर्ब. So present perfect we can see from here, and continuous it is a sign of ing. In such way we can make a sentence in present perfect continuous tense. मोठा कालावधी दाखवायचा, एखाद्या मोठ्या कालावधीसाठी एखादं कार्य चाललेलं आहे, काम चाललेलं आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट
The last example is I have been teaching English for 2 years. मी गेले 2 वर्ष इंग्लिश टीचिंगचं काम करत आहे. माझं काम संपलेलं नाही, परंतु बऱ्याच काळापासून मी हे काम करत आलेली आहे. 2 वर्षापासून म्हणजे फक्त ही आताच क्रिया होते असं नाही, मी फक्त आताच शिकवते आहे का नाही, तर मी गेले 2 वर्षापासून इंग्लिश शिकवत आहे. याचा अर्थ असा आहे. For perfect we have used have and been is a past participle. We know that we use past participle for perfect tense. म्हणजे have been ने आपण हे perfect tense आहे, present perfect tense आहे दाखवलं. And we added ing to main verb. It is a sign of continuous tense. ing is a sign of continuous tense. अशा प्रकारे हे present perfect आणि continuous ह्याचं व्यवस्थित आपण रचना केली तर अशा प्रकारची वाक्य आपण सहज करू शकतो. तर प्रेझेंट टेन्स अतिशय सोपा आहे समजण्यासाठी. योग्य प्रकारे आपण ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब वापरले, जिकडे आवश्यक आहे तिकडे ing, कंटिन्युअस असेल तर ing, परफेक्ट असेल तर पास्ट पार्टिसिपल असे वर्बचे फॉर्म वापरले तर अशा प्रकारच्या रचना सहज करता येतात. Thank you for watching video. Please like, share and comment my channel Vidya Crown and subscribe it by pressing bell icon to get time to time notification. Thanks a lot. Wish you all the best.